सामन्याला सुरुवात झालाय. सलामीची जोडी योगेश धूम आणि वैभव धूम. पहिला चेंडू अतुल ठाकरे. पहिला चेंडू फुलटॉस जातलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक सिंगल धाव. बघा प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकला तरी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकाराला हे कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. तेजसजी गोवारी यांच्याकडून. नक्कीच या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांच्या खेळाडूंचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कारण आज थोडीशी रंगत निर्माण झाली आहे या स्पर्धेमध्ये. अवलेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा गळी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. फक्त एक सिंगल धावलेली आहे. बघा दोन्ही संघ जवळचे संघ आहेत. एक मैत्रीपूर्ण लढत मात्र एक काटेकी टक्कर असेल. कारण नेहमीच हे दोन संघ आमने सामने येत असतात आणि केतकी बॉईज खंडीपाडा हा नेहमीच वरचढ राहत असतो. बघा इथे कुठला संघ चांगली कामगिरी करेल. चांगला ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट केली जाईल. जयेश आहे तिकडे. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकावरती. हुलकावणी दिली जाते मात्र जयेश चेंडूला घरपोच करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. धावफलक एकनी पुढे सरसावला जाते तो म्हणजे 3 या धावसंख्येवरती. मागचा मॅच देखील खूप रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. खूप चांगली मॅच झाली. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये संधी होती आणि एक सिंगल धाव. संध्याकाळच्या सत्रामध्ये चायची व्यवस्था देखील झालेली आहे. गजानन घरत यांच्याकडून हा चाय आलेला आहे. त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. 4 धावा धावफलकावरती. 4 चेंडूवरती 4 सिंगल आले आहेत. खूप चांगली बॉलिंग इथे करत असताना अतुल ठाकरे. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू चांगला ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. वैभव दलवी त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक सिंगल धाव. या सिंगल धावाने धावफलक 5 या धावसंख्येवरती. कल्पेश धुमाल देखील ही मॅच बघण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कल्पेश आगरेगट्टा. नक्कीच त्याचे देखील जवळचे हे दोन संघ. जोरकस मारण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. अपील झाली होती मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे. कुठेतरी उसली इथे पाहायला मिळाली. उसली घेतली होती चेंडूने. तेच कारण नॉट आउट इथे घोषित केलं गेलंय. आणि आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप मित्रांनो हा चेंडू देखील होता. तेच कारण पंचांनी नॉट आउट घोषित केलेला आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत 6. बघा विकास जाधव याच्याकडून वैभवसाठी बक्षीस आलेला आहे. षटकार मारला तर एक थम्सअप. बघा आज आगलं वेगळं बक्षीस इथे जाहीर होताना दिसतंय. आणि ही चौकार जर आला तर आमलेट पाव. बघा हे दोन लोकल संघ आहेत. तेच कारण जे आपण त्यांचा लोकल जो सपोर्ट भरपूर पाहायला मिळतोय. काही मैदानाच्या बाहेरून येतोय. काही जे यूट्यूबवरती घर बसल्या ही मॅचचा आनंद घेत आहेत. ते यूट्यूबद्वारे त्यांना शुभेच्छा देत आहेत. बक्षीस देत आहेत. अख्खू टपाचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अतुल ठाकरे. चेंडू जगाली. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे.
6 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. त्याचं थोडंसं प्रेशर जाणवलं वैभववरती. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय झेल इथे पकडला गेलाय. अवलेच पाहतो आपण लेगेशची सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी दर्शवले हा चेंडू वाईड असेल, वाईट बॉल. बघा एक अटीतटीची लढत ही पाहायला मिळेल नक्कीच प्रेक्षकांना. सुरस नक्कीच निर्माण होईल या मॅच मध्ये. सध्या तरी आपण पाहतो सोनसरी स्पोर्ट्स तांबडबाला संघ हवी होत असताना योगेश बराफ होतोय. एक अनुभवी गोलंदाज आहे. त्यांनी स्वतः पण जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती उचललेली आहे. राज घाडालसाठी हा चेंडू थोडासा बाहेर ठेवलाय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय निर्धाव. बघा या अगोदरचा चेंडू वाईड होता, त्यानंतर हा निर्धाव चेंडू आलेला आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चुरशीची लढत आपण पाहतोय. आणि आपण मैदानाचा जर विचार केला तर चारही बाजूने आपल्याला प्रेक्षक आणि अप्रेक्षक तिथे पाहायला मिळत आहेत. जे लोकल संघ आहेत त्यांच्यासाठी भरपूर सपोर्ट आहे. ऑन साईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक अतुल ठाकरे बघा खूप चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय म्हणजे 8 या धावसंख्येवरती. 3 वरचा पण हा मॅच पाहतोय. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. दुसरं वर हे प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत 8 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने चेंडूला केलाय. विशेप मध्ये वैभव दलवी येतोय. पुन्हा एकदा बघा खूप चांगले क्षेत्ररक्षण. सध्या तरी सिंगल डबल आणि सिंगल डबलच येताना दिसत आहेत. मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या तर 6 सिंगल आल्या आणि या ओव्हरमध्ये देखील आपण एक वाईड आलाय, त्यानंतर 2 सिंगल आलेत. खूप चांगली बॉलिंग. पायावरती हा चेंडू आदळलाय. इथे इम्पॅक्ट फार महत्वाचा होता. इम्पॅक्ट जर आपण बघितलं तर लेग स्टंपच्या बाहेर होता हे पंचाने दर्शवलंय आणि लगेच त्यांनी सांगितले की हा नॉट आउट आहे. नक्कीच आपल्या स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतोय की जो इम्पॅक्ट आहे लेग स्टंपच्या बाहेर. लेग बायच्या सुरुवात एक धाव. धावफलक 10 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. योगेश बराफ खूप चांगली बॉलिंग करत असताना पाहायला मिळतोय. जो अनुभव आहे तो पूर्ण पणाला लावला जातोय. अवलेच बघा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जयेश तिकडे आहे. जयेश कडनं झाले चुकी. बघा जयेश कडनं ही चुकी झाली. चुकीला माफी नाही आहे. अशा प्लॅटफॉर्मवर तुम्ही जर चुका करत असाल तर त्याचं भुगतान तुम्हाला नक्कीच करावं लागेल. दुसऱ्या इनिंग मध्ये चौकार आलाय. धावफलक 14 या धावसंख्येवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. थँक्यू डीजे. चला ड्रिंक्स ब्रेक मध्ये जास्त वेळ खर्च करू नका. चला छोटासा ड्रिंक ब्रेक असेल. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. मागचा मॅच आपण बघितला. रंगतदार स्थितीमध्ये तो मॅच आला होता. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखेडे संघाने तो सामना जिंकलेला आणि ते पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. क्वार्टर फायनलमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. या संघातून जो संघ जिंकेल तो त्यांच्यासमोर 2 हात करेल. नक्कीच आपण बघितलं तर सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखेडे संघाचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. खास करून आपण जर बघितलं तर निलेश असेल, अक्षय असेल, रोशन असेल, महेंद्र असेल, खूप चांगला परफॉर्मन्स त्याने दिला आहे आणि 2 मॅचेस त्यांनी जिंकल्यात आणि पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज वैभव येतोय. वैभव दलवी. हाणामारीचं षटक आहे. स्लॉगर आहे. या षटकामध्ये मोठे फटके मारावेच लागतील. एक चांगली धावसंख्या जर तुम्हाला धावफलकावरती लावायची असेल तर या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं आहे.
फुलटॉय चेंडू आहे, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मयूर आहे, मात्र मयूरकडे कुठली संधी नाही आहे. चेंडू एका टप्प्याने निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावां करता चौकार. थँक्यू डीजे. चौकार येतोय. धावफलक 4 ने पुढे सरसावला गेलाय 18 या धावसंख्येवरती. शेवटचा षटक हे मार्गस्थ आहे. 18 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. मिस टायमिंग झालाय. योगेश बरफ येतोय चेंडूच्या खाली. सहज सोपा झेल पकडला गेलाय. राज घाटाल याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. गडी क्रमांक आपण पाहतोय दुसरा इथे गमावलाय. नाच भारी पोरी नाच सारी दिवसी वीस भारी नाच भारी नाच भारी पोरी नाच सारी दिवसी वीस भारी ताल भारी. थँक्यू डीजे. बिग विकेट बिग ब्लो. नवाने बॅटर किरण धूम आलेला आहे. वैभव याने ते विकेट मिळवलेले आहे. मी पुन्हा एकदा सांगते की हे दोन संघ भरपूर वेळा आमने सामने आलेले आहेत आणि या दोन संघांमध्ये नक्कीच खूप चांगल्या मॅचेस देखील आपण बघितल्यात. मात्र सध्या तरी आपण रेकॉर्ड जर उचलला तर केतकी बॉईज खंडीपाडा संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. मात्र इथे मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. खाली क्षेत्र आहे. त्या खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू इथे पडतोय आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. जो रेकॉर्ड आहे तो नक्कीच कुठेतरी रेकॉर्ड बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करेल सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल हा संघ. सध्या तरी हे दोन जवळचे संघ एक मैत्रीपूर्ण लढत मित्र म्हणेन आणि सध्या तरी आपण पाहतोय सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाचा या सामन्यावर थोडीशी पकड आपण पाहतोय. ही जी आपण पाहतो ना जी मजबूत पाहतोय. ओहो यावेळेस आपण बघतोय की खूप चांगला चेंडू मात्र विकेट किपरच्या मागे आपण पाहतोय खराब कामगिरी झालेली आहे. खराब कामगिरी पाहूया या किती धावा. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल आणि 2 धावा पळून पूर्ण केल्यात. बघा या चुका या ज्या क्षणी आपण पाहतोय कुठेतरी टाळाव्या लागतील. कारण मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं ब्राह्मणगाव संघाने देखील भरपूर चुका केल्या आणि चुका करत असताना आपण तब्बल त्यांनी 9 एक्स्ट्रा चेंडू हाताळले होते मागच्या मॅच मध्ये आणि ते एक्स्ट्रा धावा कुठेतरी त्यांना महागात पडल्या होत्या. इथे आपण पाहतोय एक्स्ट्रा धावा खर्च करतोय वैभव. यावेळेस खूप चांगला चेंडू शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. बघा ऑफस्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि खूप चांगला प्रयत्न. चेंडू ते निर्धाव. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात वैभव दलवियाने. 23 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा खोलपट चेंडू हाताला चेंडू खेळलाय. कव्हर क्षेत्रामध्ये मयूर आहे तिकडे संघाचा संघनायक. 100 चेंडूला फील्ड करतोय. फेकी देखील झालेली आहे. कदाचित 3री धाव पूर्ण होईल का. बघा हे इथे स्मार्ट क्रिकेट याला म्हणतात. स्मार्ट क्रिकेट. बेल्स जमिनीवरती कोसळल्या होत्या. स्टंप उखाडणं फार गरजेचं होतं आणि तो स्टंप इथे उखाडला गेलाय. मात्र पंच काहीतरी चर्चा करतायत. तर पंचांनी इशारा दिली की फलंदाज बाद आहे. बघा बेल्स पडल्या होत्या मात्र स्टंप तिकडे उखळला गेलाय. 3 धावा या
कंप्लीट झाल्या. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे हा फलंदाज बाद झालेला आहे. 3 धावा पूर्ण झाल्या होत्या. पहा आपल्या स्क्रीनवरती हा दृश्य पाहायला मिळतोय. बेल्स इथे पडल्या गेल्यात. 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघा स्मार्ट क्रिकेट. योगेश याने त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू घेतला आणि स्टंप बाहेर काढला. रोटे त्या अजय कानात होता. अजय कानात त्याचं लक्ष नसावं, मात्र योगेश याचं लक्ष होतं आणि खूप चांगले क्रिकेट. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झाला. या 3 धावाल्या. धाव फलक 3 ने 26 धावा धाव फलकावरती. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. विकास न्यू बॅटर आलेला आहे. विकास भोईर, रसल ऑफ कॉमन. मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातोय हा खेळाडू. शेवटचा एक चेंडू आपण पाहतोय खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आहे वैभव दलवी. या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालेला आहे आणि काम तमाम. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय बाद झालाय. योगेश धूम हा शेवटच्या चेंडूवरती बाद झालेला आहे. धावफलक 26 धावा आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. डायरेक्ट हिट इथे केला गेलाय आणि 26 धावा 27 धावांचं हे टार्गेट असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आणखीन एक मॅच आपल्याला खेळायचा आहे आणि तो मॅच देखील आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळायचा. लक्षात घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. कितके बॉईज खंडीपाडा संघाला विनंती आपण चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आणखीन एक मॅच आपल्याला खेळायचा आणि तो मॅच देखील जास्तीत जास्त षटकांचा आपल्याला खेळायला मिळेल आणि पाहायला देखील मिळेल प्रेक्षकांना. पंच काहीतरी इशारा करतायत. बॉल पाठवायचा आहे. 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष आहे. सॉरी 26 धावा या धावफलकावरती लागल्या. 27 धावांचं लक्ष आहे. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय. भरपूर प्रेक्षक
हा मॅचचा आनंद घेतात यूट्यूबवरती, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देखील असतील. नक्कीच आपण पाहतोय खूप चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक प्रेक्षकांसाठी ही मेजवानी आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, विनंती आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. निलेश परेट आणि अतुल ठाकरे. स्ट्राईक वरती निलेश, नॉन स्ट्राईक एंड वरती अतुल. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज किरण धूम. पाहूया इकडनं कुठला संघ धूम ठोकेल, कुठला संघ वेग पकडेल. 18 चेंडू आणि 27 धावींची गरज आहे. 9च्या सरासरीने या धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. पहिला चेंडू मिस टायमिंग झालाय, खाली क्षेत्र आहे कारण क्षेत्ररक्षक पाहतो पण डीप मध्ये आहेत. ज्या प्रकारे चेंडूने उंची घेतली होती, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बॉम्ब्स क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची ती संधी होती आणि या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. बघा प्रति षटकाचा विचार केला तर 9ची सरासरी इथे राखायची आहे आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. किरण धूम आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा ऑन साईडला, खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. चेंडू स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय षटकार आणि हा षटकार आलाय म्हणजे तेजस दादा गोवारी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. हे कॅश प्राइज आपण दोन्ही संघासाठी लागलं होतं. पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला एकही षटकार पाहायला मिळालेला नाहीये. एक चौकार आला होता, त्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारे षटकार आलेला नाहीये. मात्र या इनिंगमध्ये षटकार आलाय. धावफलक 8 या धावसंख्येवरती. बघा सेन्सिबल क्रिकेट, फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. त्या क्षेत्रामध्ये थोडंसं प्रेशराईज केलं होतं क्षेत्ररक्षकाला. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला होता मात्र 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगले क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. षटकार आल्यानंतर बघा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय आणि या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि या 2 धावांशी धावफलक जर बघितलं ना तर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा बघा इनफिल्डच्या वरून खूप चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचतोय मात्र 2 धावा घेण्याची संधी आहे. बघा थ्रो येई तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. सेन्सिबल क्रिकेट, समजदारीचं गुड क्रिकेट इथे खेळलं जात आहे. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 14 चेंडूमध्ये 15 धावींची गरज आहे. पहिल्या इनिंगमध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मी तर म्हणेन कुठेतरी निर्णय हा अंगठीताना दिसतोय कारण कमी धावसंख्या ही धावफलकावरती लागली आणि त्या डिफेन्स करत असताना आपण पाहतोय की आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा बघा फक्त दिशा देण्याचं काम केलं जात आहे. क्षेत्ररक्षक मयूर आहे त्या क्षेत्रामध्ये. आपल्यास बघा चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव येते. या सिंगल धावेने धावफलक 13 या धावसंख्येवरती. हा चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती झाली आहे. खूप चांगला चेंडू ते हाताळला गेलाय. अतुलसाठी एक वेगवान चेंडू हाताळला झाली. षटकाची समाप्ती आपण पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता अतुल ठाकरे याचा कारण हवेचा वेग कुठेतरी बदलला गेलाय आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न अतुल याचा. चेंडू येतोय निर्धाव. 12 चेंडू आणि विजयासाठी आणखीन
धावांची गरज आहे ती म्हणजे 14. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 7च्या सरासरीने धावा इथे विजयासाठी पूर्ण करायच्या असतील. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखेडी संघाचा संघनायक आपण रेडी राहायचं आहे. मॅच संपल्यानंतर लगेच आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण सज्ज राहायचं आहे. बारा चेंडू आणि 14 धावांची गरज. दुसरं षटक हाताळण्यासाठी निर्णायक षटक आहे मी तर म्हणेन दोन्ही संघाच्या माध्यमातून. वैभव धूम पहिला चेंडू. यस, बॅटच्या आतली कडा आणि पाहूया इनसाइड एज आहे की आउटसाइड एज आहे. इकडे आपण पाहतोय थोडंसं समजलं नाही. आपण स्क्रीनवरती पाहूया. फलंदाज बाद झालाय. इनसाइड एज लागलाय आणि पहिल्या चेंडूवरती ही विकेट आलेली आहे. बघा वैभव धूम या परिसरामध्ये आपण पाहतोय एक नामवंत खेळाडू आहे. उभरता सितारा आपण पाहतोय कामन परिसरातील वैभव धूम. नेहमीच त्याच्याकडून खूप चांगले क्रिकेट खेळलं जात असतं आणि ज्या ज्या वेळेस त्याचा संघ अडचणीमध्ये सापडतो ना त्या त्या वेळेस आपल्या संघाला अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम तो करत असतो. संकट मोचक बनत असतो आपल्या संघासाठी आणि सध्या तरी ते त्याला करावं लागेल. संकट मोचक बनावं लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. नवीन बॅटर योगेश. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतो बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. ही कामगिरी सातत्याने बजावत असतो तो म्हणजे वैभव धूम आणि हा चेंडू पाहतो आपण निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. आता इकडनं जर आपण बघितलं तर प्रत्येक चेंडूवरती जे समीकरण आहे ते बदलताना दिसेल. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. फुलटॉय चेंडू आणि पाहतोय थोडासा दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला योगेश बरफ. कारण फुलटॉय चेंडू होता आणि फक्त आपण जर बघितलं तर स्ट्राईक रोटेट करण्याचा त्याने प्रयत्न केलाय. हा चेंडू आपण जर बघितला तर बॅटला हा चेंडू लागलेला आहे. मात्र ज्या प्रकारे बॅटला हा चेंडू ब्रश झाला चेंडू सरळ विकेट किपरच्या मागे निघून गेला. बॅटच्या मध्ये आला असता तर कदाचित गॅपमध्ये गेला असता आणि धावा देखील मिळाल्या असत्या. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आपण पाहतोय अतुल ठाकरे त्याच्या बॅटमध्ये चांगला बॉल येतोय. तो स्ट्राईक वर त्याला आणि त्याला स्ट्राईक देण्याचं काम इथे योगेश याने केलेलं आहे. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 13 धावा. धावफलकावरती लागल्यात 14 धावा. विजयासाठी 27 करायचे आहेत. फुलटॉय चेंडू आणि यस पकडलाय. यष्टांच्या मध्ये बघा विकेट मिळवल्यानंतर हा आनंद साजरा केला गेलाय. त्याला देखील माहिती की ही विकेट फार महत्वाची होती. जल्लोष सेलिब्रेशन खूप चांगलं पाहायला मिळालं वैभवकडनं. फलंदाज बाद. यस विनंती आहे की लगेच नेक्स्ट बॅट्समन लगेच चला आणि टीम मीटिंग करू नका कारण आणखीन एक मॅच तुम्हालाच खेळायचा आहे. 8 चेंडू आणि इकडनं 13 धावांची गरज आहे. बघा ज्या प्रकारे आपण पाहतोय हा जो चेंडू हाताला गेलाय पायावरती आदळलाय. पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दर्शवलं जाईल कशा प्रकारे हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज अतुल ठाकरे याचा यष्टांच्या अगदी मध्ये उभा आहे आणि हा चेंडू सरळ यष्टांवर जाऊन आदळला असता. हेच बघितलं पंचांनी आणि लगेच आउट घोषित केलंय. चांगली पंचांचा हा निर्णय इथे आपल्याला पाहायला मिळाला. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. फुलटॉच चेंडू होता. स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल आणि विकेट देखील डाऊन झालाय. वैभव दलवी नव्याने बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. वैभव टू वैभव. यावेळेस काय घडलंय काय बिघडलंय तर संधी होती. हाफ चान्स होता मी तर म्हणेन कारण योगेशने भरपूर प्रयत्न केलेत. उंच उडी त्याने देखील घेतली होती. बॅटचा बॉटम एज लागलं होतं आणि बघा दोन्ही पाय हवेमध्ये होते. त्याच्या अवाक्यापेक्षा आपण अवाक्यापेक्षा जास्त उंचीने हा चेंडू उचली घेऊन जात होता. मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे.
7 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. कमालीचे षटक. जोरकस मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. काय घडलंय काय बिघडलंय तर या चेंडूवरती धाव येत नाहीये. वैभव याचं कौतुक करावं लागेल आणि त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण खूप चांगले षटक त्यांनी हाताळले. मला वाटतं फक्त एकच धाव त्याने खर्च केलंय, 2 धावा खर्च केल्यात. दोन धावा त्यांनी ते खर्च केलेल्या आहेत. इकडे आपण पाहतोय 6 चेंडू बाकी असतील आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावेंची गरज आहे. चला, बेलकडी संघाचं संघाने आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. मॅच बघा किती रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. खूप चांगला मॅच बघा. कंपॅरिझन जर बघितलं तर केतकी बॉईज खंडीपाडा 14 धावा होत्या, 1 विकेट. त्यानंतर आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल 15 धावा आहेत, विकेट गमावल्यात 2. बघा, रनांचा हिशोब जर केला तर 1 पाऊल पुढे आहे आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल, आणि विकेटचा जरी विचार केला विकेटच्या दिशेने देखील मध्ये 1 पाऊल पुढे आहे. 2 विकेट गमावल्यात तांबडमाल संघाने. केतकी बॉईज खंडीपाडाने 1 विकेट गमावला होता. चला, जास्त टीम मीटिंग करू नका. तिसरा गोलंदाज आपण पाहतोय मयूर येतोय. मयूर बाबर 12 धावा इथे त्याला रोखायच्या आहेत. बारा धावा त्याला रोखायच्या आहेत. या अगोदर 16 धावा नक्कीच त्याने रोखल्या होत्या. सहा चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. पाहूया पुन्हा एकदा सामना रंगतदार स्थितीमध्ये. समीकरण आहे 6 चेंडू आणि 12 धावांचं. आता पूर्णतः शांतता पसरलेली आहे. बघा, दोन्ही संघाचे जे खेळाडू कक्ष आहेत त्या खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता पसरलेली आहे, कारण त्यांना देखील माहिती आहे की हा जो मॅच आहे शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे, आणि जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव पूर्ण होत नाहीये तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. वैभव ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडवरती योगेश, तर मयूर बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू बॅटचा एज लागले, बॉटम एज, आणि बघा योगेश कडनं खूप चांगला झेल आणि सेलिब्रेशन. आता हा एका खेळाडू कक्षामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण, तर एका खेळाडू कक्षामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. चला, नवीन बॅट्समन लगेच जा आणि लगेच शतरक्षण देखील लावून घ्या. वैभव याचं हे षटक नक्कीच इम्पॅक्टफुल ठरलेलं आहे, निर्णायक ठरलेला आहे. फक्त त्याने 2 धावा खर्च केल्या. 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज होती, फक्त 2च धावा त्याने खर्च केल्या. आणि इकडनं बघा योगेश धूम आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. जल्लोष, सेलिब्रेशन. आणि ज्या ज्या वेळेस हे 2 संघ आमने सामने येत आहेत ना, त्या वेळेस आपण पाहतोय केतकी बॉईज खंडीपाडा संघाचं पारडं हे जड होताना आपण पाहिलंय. सध्या तरी त्यांची पकड ही मजबूत झालेली आहे. नवीन बॅटर पाहतो आपण मयूर शेंडे आलेला आहे, मात्र योगेश बरब अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे हे विसरून चालणार नाहीये. मिस टायमिंग अँड टेकन. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. मयूर शेंडे आल्या पावली माघारी परततोय. फलंदाज बाद. बघा, योगेश सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती फक्त बघ्याची भूमिका पार पडतोय. कुठेतरी बॅड क्रिकेट मी तर म्हणेन, कारण योगेश याला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. आणि आपण बघितलं की भरपूर याला योगेश आपल्या संघासाठी संकट मोचक देखील बनलेला आहे. सध्या तरी आपण पाहतोय केतकी बॉईज खंडीपाडा संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे आणि 100% देण्याचा प्रयत्न करतायत सर्व खेळाडू. आणि सध्या तरी त्यांचा कॉन्फिडन्स दुणावला आहे. जयेश नव्याने बॅटर. इकडे आपण अजूनही सामना संपलेला नाहीये, पाहूया.
2 चेंडूवरती 2 विकेट इथे गमावलेत. हॅट्रिक वरती आलेला 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावींची गरज आहे. 4 चेंडू 12 धावा. वेगवान चेंडू बघा काय चेंडू हाताळलाय. इथे पण की ज्या प्रकारे ते क्रिकेट खेळलं जाते ना चुकीचं क्रिकेट मी तर म्हणेन. कारण योगेश सारखा एक विध्वंसक फलंदाज तुमच्याकडे आहे आणि तो नॉन स्ट्राईक एंडवरती फक्त बघायची भूमिका पार पाडतोय. त्याला कुठेतरी स्ट्राईक वरती आणायला हवं मात्र त्याला स्ट्राईक पासून दूर ठेवलं जात आहे. हे काम केलं जात आहे या केतकी बॉईज खंडीपडा टीम कडून. बॅटचा एज लागलाय. चेंडू विकेट किपरच्या मागे वेगाने निघून चाललेला आहे आणि या चेंडूवरती एक नशिबाचा चौकार आलेला आहे. इकडनं जर बघितलं ना तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये 8 धावेंची गरज आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा. या चेंडूवरती दोन्ही संघाचं भव्यतव्य अवलंबून आहे. कारण या चेंडूवरती 2 किंवा 6 किंवा 4 येणं फार गरजेचं आहे. 2 पेक्षा जर कमी आले तर नक्कीच केतकी बॉईज खंडीपडा हा संघ आपली हुकूमत गाजवेल. मात्र 2 पेक्षा जास्त आल्या तर तांबडमाल संघ नक्कीच या सामन्यामध्ये आपलं भवितव्य त्यांचं अजूनही अवलंबून असेल. चल पाहूया. 2 चेंडू आणि 8 धावींची गरज आहे. जयेश देखील मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातोय. त्याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. सन्माननीय गुलब्या ठाकरे आपणास विनंती आहे आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. हॅलो. ऑन साईडला फटका केलाय. वैभव आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. चेंडूला घरपोच केलं जात आहे. 1 चेंडू विजयासाठी 7 धावेंची गरज. या चेंडूवरती 2 धावा येणं फार गरजेच्या होत्या मात्र एक सिंगल धाव आलेली आहे. 1 चेंडू आणि 7 धावेंची गरज. पाहूया काही चमत्कार होईल का. एक चेंडू आणि 7 धावेंची गरज. 1 चेंडू विजयासाठी 7 धावा. ऑन साईडला फटका केला गेलाय मात्र इकडनं विजयाचा रथ बुलंद ठेवलाय केतकी बॉईज खंडीपडा टीमनं. बघा हा विजयाचा रथ कायम ठेवलाय. चला दिनेश बाबर देखील आपल्या संघासोबत जॉईन झालेत. नक्कीच त्यांची कमी कुठेतरी बॅटिंग मध्ये त्यांना खळली होती. चला कॅप्टन लगेच या. चला केतकी बॉईज खंडीपडा टीम हँडशेक करा आणि आपला कॅप्टन पाठवून द्या. चला कॅप्टन या लगेच. चला वेलकडी संघाचा कॅप्टन आलेला आहे. एकनाथ दादा चला लवकर लवकर जरा. चला एकनाथ दादा या. आपल्याला 3 षटकाचा मॅच खेळायचा लक्षात घ्या.